शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच प्रमुख मार्गदर्शक राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आनंद आश्रम या कार्यालयात राबवण्यात येणाऱ्या आनंद जनसंवाद या उपक्रमाच्या धर्तीवरती मुंब्र्यात प्रथमच विभागनिहाय शाखेमध्ये सुद्धा याचं आयोजन करण्याबाबत आदेश प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका शाळा सिमला पार्क स्टेडियम समोर या ठिकाणी आनंद जनसंवाद हा उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात आला। यावेळी शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे, माजी महापौर शिवसेना ठाणे शहर प्रमुख अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, नगरसेवक मनोज शिंदे, शिवसेना प्रणित धर्मवीर, न्यायज्योत कक्षाच्या अध्यक्षा प्रियांका सांगरे, समन्वयक सेवानिवृत्त महापालिका अधिकारी रतन अवसरमोल, सुखदेव घोलप, सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक, सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला व पुरुष आणि सर्व मुंब्रा विभागातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित नागरिकांनी महापालिकेसंदर्भातील काही तक्रारी, शिक्षण, नोकरी, इतर काही समस्या, सूचना अथवा प्रलंबित बाबी आनंद जनसंवाद या उपक्रमामध्ये 100हून अधिक तक्रारी यावेळी मांडल्या व उपस्थित मान्यवरांनी या विषयांचं निवेदन स्वीकार करून प्रशासनाला सर्व प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत। यावेळी नागरिकांनी या उपक्रमाबद्दल शिवसेनेचे विशेष आभार मानले आहेत। जनता दरबारमध्ये जो काही हा प्रश्न होता, हा जनता दरबारमध्ये आल्यानंतर आमचे अशोक वैती साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून तो मार्गी लावलेला आहे आणि अशाच प्रकारे बहुतेक नागरिकांना जनता दरबारमधून सहाय्य केलं जातं, त्यांचे प्रश्न सोडवले जात आहेत आणि माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी सेवा चालू केली होती त्या सेवेचा वसा उचलून आम्ही जनतेची कामं करतो आहोत आणि करत राहणार। वाहन चालक यांच्या वेतन त्रुटी संदर्भातला प्रस्ताव 2021पासून प्रलंबित होता। त्यासाठी आपण सन्माननीय मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांकडे हा प्रयत्न चालू केला आणि बऱ्याचशा अंश ह्या लोकांनी सर्व एकजुटीने तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमी प्रत्येक ठिकाणी शिंदे साहेबांकडे असेल किंवा एखाद्या सचिवाकडे असेल किंवा एखाद्या तिथल्या सचिवांकडे असेल, अशा बऱ्याच वेळा त्यांनी त्या ठिकाणी येऊन पाठपुरावा केला आणि आज खऱ्या अर्थाने 14 नोव्हेंबरला तशा प्रकारचे आदेश आयुक्तांकडे पाठवलेले आहेत। हा आदेश आल्यानंतर आयुक्तांना देखील सांगावं लागेल की लवकरात लवकर हे आदेश आहे त्याची अंमलबजावणी करावी, अशा प्रकारचा हा त्यांनी शासनाने पाठवलं आहे, त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची देखील आम्ही सूचना करणार आहोत। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये हे सर्व आपले महापालिकेतले कर्मचारी आलेले बरेच कर्मचारी येतात विविध, त्याच्यामध्ये बिर्जेवहिनी आहेत, साप्ते आहेत किंवा मग आमचे शिंदे आहेत, त्याच्या अवसरमल आहेत, पूर्ण एक टीम असते, संगारे मॅडम आहेत, पूर्ण टीम एकत्र होऊन काम करते आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो। काल परवा देखील आम्ही मुंब्र्यामध्ये गेलो, तिथे देखील काही प्रश्न होते की आज आणि 2 दिवसात बऱ्यापैकी प्रश्न सोडवले, तुम्हाला 2 दिवसात समजेल आणि नक्की एक चांगला प्रतिसाद मुंब्र्यामध्ये देखील मिळाला। इथे आपण काम करत आहोत, कुठले राजकीय भेदभाव न करता हे ते काम करतो, कुठलाही पक्षाचा माणूस आला तरी आपण नेहमी आम्ही त्याचप्रमाणे काम करतो। बिर्जे वहिनी यांच्या आम्ही अध्यक्ष आमचे ते शेवटी उपनेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनासाठी काम करतो, दिघे साहेबांच्या बरोबर काम केलेले आहेत। नक्की आता उर्वरित राहिलेला जो प्रश्न आहे ह्याचा तो देखील आपण मार्गी लावतो लवकरात लवकर। त्यानंतर जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते त्यांना लिपिकसाठी त्यांचं प्रमोशन आहे, त्या प्रमोशनचं देखील एक 8 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण होईल। त्याच्यानंतर लिपिकवरून अवर्ग लिपिक त्यांचं देखील प्रस्ताव आपण अवर्ग लिपिकवरून उपखाते प्रमुख हा देखील आपण प्रयत्न करतो। त्याच्यानंतर सर्वात मोठा म्हणजे कोविडमध्ये ज्या मुलांनी काम केलं होतं, 400च्या पुढचे मुलं आहेत, त्या संदर्भातली देखील आयुक्तांनी सकारात्मक भूमिका बजावलेली आहे, सकारात्मक दाखवलेली आहे। नक्की त्या संदर्भातला प्रस्ताव शासनाकडे आपण पाठवतो, तो देखील 8-15 दिवसाच्या आतमध्ये होईल आणि जी काही आपल्याला कोविडमध्ये जे मुलांनी खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे, जे कोविडमध्ये आपले नातेवाईकांना भेटायला जात नव्हतं, पण कोविडमध्ये त्या मुलांनी काम केलं, त्यांचं देखील आम्ही सर्व मिळून पाठपुरावा करतो। आपले सभागृह नेते जगदाळे साहेब असतील किंवा पवन कदम असतील, महापौर असतील, ह्या सर्व जणांना एकत्रित घेऊन हा प्रश्न जे काही प्रश्न राहिले ते लवकरात लवकर सोडवू।
नंतर घ्या. आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे वाहन चालकांचे आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचे नेते आमचे माननीय माजी महापौर अशोक वैती साहेब यांच्या वतीने आम्ही 2021 साली अशोक वैती साहेबांनी आमच्या वाहन चालकांच्या बाबतीत एक वेतन त्रुटी व्हावी असा ठराव केला होता. त्यानंतर एक अजून 403चा ठराव एक दुसऱ्या महासभेला केला होता आणि त्या आधारे आमच्या महापालिकेने पूर्ण फाईल आमच्या साहेबांनी मागे लागून ती फाईल पूर्ण करून शासनाकडे पाठवली होती आणि शासनाकडून पाठलाग करून साहेबांनी म्हणजे आम्हाला पूर्ण सहकार्य करून तो पूर्ण आदेश काल 17/7/26 आला आणि त्यानिमित्ताने आम्ही आज साहेबांचा सत्कार, मॅडमचा सत्कार आणि आमचे सर्व जनता दरबारला जेवढे पदाधिकारी आहेत त्यांच्या सत्कारासाठी आज आम्ही इथे उपस्थित राहिलो. आणि साहेबांना आमचं एकच म्हणणं आहे, ज्याप्रमाणे एवढे वर्ष म्हणजे आदत नाही, साहेब पूर्वीपासूनच स्थानिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हातोनात मेहनत करून त्या सहकार्य करतात, त्याप्रमाणे आम्हाला पूर्ण अगदी मनापासून सहकार्य केले. आणि कालच आम्ही महापालिकेला पत्र दिलं की आम्हाला लागू करावं म्हणून, कारण का महापालिकेने मंजुरी मागली शासनाकडून मंजुरी आणली. म्हणून आता आम्ही वैती साहेबांना आमची एक विनंती आहे की आता हे शेवटचं काम आहे फक्त लागू करण्यासाठी, तर आयुक्त साहेबांना तेवढी विनंती करून आपण सांगावं. आणि इथेच थांबतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.